आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। राज्यातल्या 8 विभागात गेल्या 8 वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात घट, ऊसाच्या नव्या लागवडीत 65% घट। नाशिक शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे आढळले 3 रुग्ण, एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू, दोघे होम क्वारंटाईन। मनपा आरोग्य विभाग सतर्क, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। मुंबई आणि गोव्याकडे जाणाऱ्या ट्रेन 1 ते 2.5 तास उशिराने 31 डिसेंबर निमित्त सोडलेल्या स्पेशल गाड्यांमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। निर्यात बंदी रद्द होईपर्यंत बाजार समित्यांमध्ये कांदा आणणार नाही, शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका, 8 जानेवारीपासून संपाचीही तयारी। निर्यात बंदीपूर्वी सरासरी 4,000चा भाव असलेला कांदा आता हजारांच्या खाली, 900 रुपये क्विंटल आजचा सर्वाधिक कमी भाव, कांदा उत्पादकांचा खर्चही निघेना। निरशाळवाडी दरडग्रस्तांना नवीन वर्षाची भेट, 3 गुंठे जमिनीवर मिळणार घर, मे 2024 पर्यंत गाव वसणार, सिडकोद्वारे 44 घरं उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। राज्यात लाचखोरीच्या कारवाईत नाशिक विभाग अव्वल, वर्षभरात सर्वाधिक 163 सापळे रचत लाचलुचपत विभागाची यशस्वी कारवाई। कोरेगाव भीमा परिसरात आज 300 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 6 ड्रोन कॅमेऱ्यांचा पहारा, पुणे पोलिसांची कंट्रोल रूममधून सगळीकडे नजर, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा। लातूरमध्ये दहशतवाद विरोधी पथक कार्यालय स्थापन करण्याची मागणी, शहर आणि जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आमदार अभिमन्यू पवार यांची सरकारकडे मागणी।